आणि स्त्रियांचं सगळ्यात मोठं दुःख असतं की तिला तिच्या पतीनं समजून घेतलं पाहिजे, पण बरेचदा ती परिस्थिती प्रत्येकीच्याच वाट्याला येतेच असं नाही. आणि ज्या पती पत्नीमध्ये तेवढं प्रेम किंवा एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जात नाही, त्या स्त्रीची काय व्यथा असेल ती माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे दोन ध्रुव. तुझ्या माझ्या विचारांचा मेळ कधीच बसत नाही. तुझ्या माझ्या प्रणयात चंद्र फारसा हसत नाही. चाकोरीचं जिनं तुझं बदल तुला रुचत नाही. तुझ्या माफक इच्छांपुढं काहीच तुला सुचत नाही. वस्तुनिष्ठ तुझ्या आयुष्यात मी फक्त एक पर्याय क्षणोक्षणी मागत राहते. तुझ्याकडे मी न्याय. पण आता नाही, आता पुढे तिचं थोडस विचार बदलले. स्वप्नांचा भार माझं मीच वाहावं म्हणते. उंच भरारी घेऊन आयुष्य जरा पाहावं म्हणते. रेखावृत्ताच्या पोकळ रेषेनं जोडल्यासारखे दिसते सर्व, पण विषुववृत्ताने विभागलेले आपण दोघे दोन ध्रुव.